हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबईच्या महापौरची निवड जानेवारी अखेरीस होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात नगर विकास खातं काढणार महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी महापौर निवड होणार असल्याची सूत्रांची माहिती। निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दुःख, पण आम्ही खचून जाणाऱ्यांपैकी नाहीत। खचून न जाता पुन्हा कामाला लागा, राज ठाकरेंचं आवाहन। मुंबईमध्ये भाजप शिवसेनेनं गाठला बहुमताचा आकडा। भाजपचा 89 तर शिवसेनेचा 29 जागांवर विजय। बीएमसीत महायुतीचा महापौर बसणार। पंचवीस वर्षांच्या ठाकरेंच्या बीएमसीतील सत्तेला सुरुंग। ठाकरेंची शिवसेना 65 जागांवर विजयी, तर मनसेला अवघ्या 6 जागा। आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत झाले, तर प्रतिकूल परिस्थितीतही आमचे नगरसेवक निवडून आले। आता त्यांना इकडची काडी तिकडे करू देणार नाही। 20 राऊतांचा महायुतीला टोला। राज्यात बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड। फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, तर ईव्हीएम पाडूशाही असे अनेक विषय येतील। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला। राज्यातील 29 महापालिकांपैकी 17हून अधिक ठिकाणी भाजपची मुसंडी। भाजप कार्यकर्त्यांकडून धुरंधर देवाभाऊ म्हणत फडणवीसांवर स्तुती सुमनं। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आणि शरद पवारांमध्ये चर्चा। गोविंद बागेतील निवासस्थानी महत्त्वाची चर्चा। अजित पवार घेणार पत्रकार परिषद। आणि पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा अजित पवारांना दे धक्का। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 83 तर पुण्यामध्ये 90 उमेदवार विजयी। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईचा महापौर नेमका कोण होणार याबाबत जानेवारीच्या महिनाअखेर हा दिवस उजाडणार आहे आणि तेव्हाच कळणार आहे की मुंबईचा महापौर कोण होणार। जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुढील आठवड्यामध्ये नगर विकास खातं हे महापौर सोडत काढणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। महापौर सोडत नंतर 10 दिवसांनी महापौर निवड होणार आहे अशी मोठी बातमी आपण बघतोय। मुंबई महानगरपालिकेचा निकाल काल लागला। मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार अशी उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती। त्या निकालानंतर आता मुंबईचा महापौर नेमका कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे आणि त्याच उत्सुकतेचे जे काही परिणाम आहेत ते मला वाटतं जानेवारी अखेरीस ते समोर येऊ शकतात अशी मोठी बातमी सूत्रांकडून समोर येते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्तेला महायुतीने जोरदार हादरा दिलाय। महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीनं मोठं यश मिळवल्यामुळे मुंबईमध्ये आता भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय। येत्या आठवड्यामध्ये या संदर्भातला आरक्षण जाहीर होणार आहे। आरक्षणापूर्वीच आता भाजपमधील विजयी उमेदवारांपैकी महापौर पदासाठी काही नावं चर्चेत यायला सुरुवात झाली आहे, तर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी हालचाली देखील सुरू झाल्यात। महापालिका निवडणुकींमध्ये भाजपचा दणदणीत विजय झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार ठरले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलाय। त्याचबरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विचारधारेसोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं निकालांवरून पाहायला मिळतंय। मागील वर्षी जानेवारीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली। त्यानंतर राज्यामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा गाठण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं। तिथेच भाजप अर्धी लढाई जिंकल्याचं या दणदणीत विजयानं स्पष्ट झालंय। मुंबई महापालिकेसह राज्यातील 17हून अधिक महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकलाय। विरोधकांवर टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार हाच अजेंडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीमध्ये राबवला आणि मतांच्या रूपाने जनतेनं भाजपला कौल दिला। या महाविजयानंतर मुंबईमध्ये भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी झळकवलेली पोस्टर्स चर्चेचा विषय ठरली। धुरंधर देवा भाऊ अशा आशयाची पोस्टर्स कार्यकर्त्यांनी झळकवली। नगर परिषदेपाठोपाठच आता महानगरपालिकेमध्ये भाजपने अव्वल स्थान मिळवलंय। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत। 29 पैकी 25 महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही। आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय। आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे, महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। पुढची बातमी पाहूया। ठाकरेंचे विजयी उमेदवार हे मातोश्रीवर येण्यास सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी नगरसेवक हे मातोश्रीवर दाखल झालेत। तर कालच आपण बघितलं की महानगरपालिकांचे निकाल हे समोर आलेले आहेत। मुंबईमध्ये मोठा भाऊ भाजप ठरलाय, पण आपण बघितलं की शिवसेना उभाटा पक्षाने देखील चांगली शर्थ मुंबईमध्ये लढलेली आहे आणि ठाकरेंचे जे विजयी उमेदवार आहेत आता ते मातोश्रीवर येण्यास सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ठाकरेंचे विजयी नगरसेवक जे आहेत ते आता भेटीसाठी दाखल झाल्यात। काल बरीच अटीतटीची लढत मुंबईमध्ये पाहायला मिळाली। अशी अनेक ठिकाणं होती, अनेक प्रभाग होते ज्यामध्ये अटीतटीची लढत झाली आणि त्यानंतर आता आपण बघतोय की जे काही आता निवडून आलेले उमेदवार आहेत, विजयी उमेदवार आहेत, ते मातोश्रीवर येण्यास सुरुवात झालेली आहे आणि मातोश्रीवर आता त्यांचं स्वागतही करण्यात येईल। थोड्या वेळामध्ये उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी येतील। आता तिथे विजयी उमेदवार हे जमा झालेले आहेत। थेट जाऊयात आपण आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, काल शिवसेना उभाटा पक्षाकडून देखील चांगली शर्थ लढवण्यात आली मुंबईमध्ये, आता ते विजयी उमेदवार उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येत आहेत, काय सांगशील? अस्वस्थ उमेदवार निवडून आलेले आहेत मुंबई महानगरपालिका या निवडणुकीमध्ये आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 25 वर्षांनंतर ठाकरेंची सत्ता आता ढासळली आणि भाजपा आता तिथे सत्ता स्थापन करणार आहे, पण कडवी झुंज ठाकरे बंधूंनी दिली आणि म्हणूनच जे विजयी उमेदवार झालेले आहेत त्यांना भेटायला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बोलावलेलं आहे आणि परंपरा देखील आहे, जरी भेटायला बोलावलं नसतं तरी हे सगळे विजयी उमेदवार प्रत्येक वेळेला विजय झाल्यानंतर मातोश्रीवर येत असतात आणि बाळासाहेबांचं
दर्शन तिथे खुर्चीचं दर्शन बाळासाहेबांच्या घेत असतात आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत ते चर्चा करतात किंवा त्यांचंही मार्गदर्शन घेत असतात आणि त्यानुसारच कालच हा निकाल लागलेला आहे. रात्री उशिरापर्यंत निकाल सगळा सुरू होता आणि निकाल लागल्यानंतर आज हे सगळे उमेदवार 65 उमेदवार उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. पण ही आज बैठक होणार नाहीये किंवा मार्गदर्शन थेट असं होणार नाही. केवळ औपचारिकता भेट असेल, अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर हे सगळे उमेदवार निघून जातील. बरं, निश्चितच सुमित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी आपण पाहूयात. राज ठाकरेंना मुंबई पालिका निवडणुकीमध्ये फारसं यश मिळालं नाही, पण मनसेला फक्त 6 जागा तिथे जिंकता आल्यात. यानंतर आता राज ठाकरेंनी सर्व मनसैनिकांना उद्देशून एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मनसैनिकांचं मनोबल वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. सस्नेह नमस्कार, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळीची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईमध्ये सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणारातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेच्या साठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही, पण तरीही सांगतो. MMR परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. तर 2 दृश्य आपण आता स्क्रीनवर बघतोय. एक दृश्य आहे थेट मातोश्रीवरचं आणि दुसरं दृश्य आहे शिवतीर्थवरचं. शिवतीर्थ राज ठाकरेंचं निवासस्थान आहे, तर मातोश्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान. दोन्ही ठिकाणी जे विजयी उमेदवार आहेत ते आपापल्या नेत्यांना भेटण्यासाठी येत आहेत. कालच 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. मुंबईची जी मतमोजणी आहे ती काल पार पडली आणि त्या मतमोजणीमध्ये शिवसेना उभाटा पक्षाने 65 जागा या जिंकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मनसेने 6 जागा जिंकल्यात. त्यामुळे मनसे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे विजयी उमेदवार हे आपापल्या नेत्यांना भेटण्यासाठी तिथे आलेले आहेत, दाखल झालेले आहेत. लवकर